गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आजचा आपला वार कोणता आहे? गुरुवार. आणि आजचा आपला विषय कोणता आहे? मॅथ विषयाचे आपण 2 भाग बघतो. पहिला नंबर 1 to 100 आणि भाग दुसरा म्हणजे अंकलेखन 1 ते 100. आज आपला भाग दुसरा म्हणजे अंकलेखन 1 ते 100चा क्लास आहे. तर चला सगळ्यांनी आपापलं विकास अंकलेखन 1 ते 100चं पुस्तक काढायचं आहे. पेन्सिल खोडरबर काढायचं आहे. काढले विद्यार्थ्यांना आपण आपल्या या पुस्तकातले 1 ते 50पर्यंत अंकही अभ्यासली होती. तसेच मी तुम्हाला काही होमवर्कही दिला होता, तो तुम्ही केला असेलच. आता आपल्याला त्या पुढील भाग अभ्यासायचा आहे. आलं लक्षात? तर चला मग सगळ्यांनी काढायचं आहे आपलं पुस्तक आणि पेज नंबर 34 काढायचं आहे. काढलं पेज नंबर 34? व्हेरी गुड. आता इकडे बघा विद्यार्थ्यांनो, इथे काय दिलेलं आहे? प्रत्येक गटातील मोठ्या संख्येभोवती गोल करायचे. आता इथे तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्यातील मोठ्या संख्येला गोल करायचं आहे. इथे कोणती दिलेली आहे संख्या? 20 आणि 30 23 आणि 30 आणि 2 32. तर मोठी संख्या कोणती आहे? 32. 32ला गोल केलेला आहे. आता दुसऱ्या बॉक्समध्ये कोणती संख्या दिलेली आहे? 45 आणि 47. आता कोणती मोठी संख्या आहे सांगा मला? व्हेरी गुड. तर कोणती आहे? 47. मग 47ला आपल्याला गोल करायचं आहे. तिसऱ्या बॉक्समध्ये बघा कोणती संख्या दिलेली आहे? 21 आणि 12. तर आता कोणती संख्या मोठी आहे सांगायचं आहे मला? बरोबर 21. 21 या संख्येला गोल करायचं आहे. आता चौथ्या बॉक्समध्ये कुठली संख्या मोठी सांगायचं आहे? 30 का 35 सांगायचं आहे मला? व्हेरी गुड 35. 35 या संख्येला गोल करायचं आहे. आता पाचव्या बॉक्समध्ये कोणती संख्या मोठी आहे बघा? 31 आणि 13. कोणती संख्या मोठी आहे? व्हेरी गुड 31. 31 या संख्येला गोल करायचे आहे. सहाव्या बॉक्समध्ये कोणती संख्या मोठी आहे? 39 की 40 सांगायचं आहे? बरोबर 40. आता बघा सातव्या बॉक्समध्ये कोणती संख्या मोठी आहे? 29 की 31? बरोबर 31. 31 या संख्येला गोल करायचं आहे. आठव्या बॉक्समध्ये कोणती संख्या मोठी आहे? 28 की 38 सांगायचं आहे मला? व्हेरी गुड 38. 38 या संख्येला गोल करायचं आहे आपल्याला. केलं? आता 9व्या बॉक्समध्ये कोणती संख्या मोठी आहे? 42 की 37? बरोबर 42. 42 या संख्येला सर्कल करायचे, गोल करायचे. आता बघा दुसऱ्या ह्याच्यात काय दिलेलं आहे? योग्य संख्येभोवती गोल करा. आता तुम्हाला इथे एका मोठ्या स्क्वेअरमध्ये एक दुसरा छोटासा ट्रायंगल शेप स्क्वेअर दिलेला आहे. ट्रायंगल शेप स्क्वेअर दिलेला आहे. त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे कोणती संख्या तयार होते ते आणि त्या योग्य संख्येला गोल करायचं आहे. आता इथे दिलेलं आहे 20 आणि 4 किती होतात? 20 आणि 4 24. 24 या संख्येला गोल केलेला आहे. आता इथे पुढच्या बॉक्समध्ये कोणती संख्या दिलेली आहे? 30 आणि 1 किती होतात? 31. 31 कुठे आहे? बरोबर 31 या संख्येला गोल करायचं आहे. 40 आणि 1 41. 41 कुठे आहे? इथे. मग 41 या संख्येला गोल करायचं आहे. 30 आणि 4 34. 34 या संख्येला गोल करायचं आहे. 20 आणि 3 23. 23 कुठे आहे? इथे. मग 23 या संख्येला गोल करायचं आहे. 10 आणि 2 12. 12 कुठे आहे? इथे. मग 12 ह्या संख्येला गोल करायचे. आलं लक्षात? चला
आता रिकाम्या चौकटीत प्रश्नानुसार योग्य संख्या लिहायच्या आहेत. आलं लक्षात? आता इथे मधली संख्या लिहायची आहे, मागील संख्या लिहायची आणि पुढील संख्या लिहायची. तर चला आता मला पटापट सांगायचं आहे. 26 आणि 28 या संख्येच्या मध्ये कोणती संख्या येते? 26 आणि 28 या संख्येच्या मध्ये कोणती संख्या येते? बरोबर 27. 45 आणि 47 या संख्येच्या मध्ये कोणती संख्या येते? बरोबर 46. 19 आणि 21 या संख्येच्या मध्ये कोणती संख्या येते? बरोबर 20. आता 20च्या मागील संख्या कोणती आहे? 19. आता 49च्या मागील संख्या कोणती आहे? 40 आणि 9 49. तर 49च्या मागची संख्या कोणती आहे? 40 आणि 8 48. 30 आणि 30 33च्या मागची संख्या कोणती आहे? बरोबर 30 आणि 2 32. 40 आणि 1 41च्या मागची संख्या कोणती आहे? 30 आणि 10 40. आलं लक्षात? चला मग पुढील संख्या लिहायची. 29च्या पुढील संख्या कोणती येते? 30. आता 36च्या पुढील संख्या कोणती येते? 37. बरोबर. 49च्या पुढील संख्या कोणती येते? 50. 20च्या पुढील संख्या कोणती येते? 21. आलं लक्षात? चला विद्यार्थ्यांनो, आता प्रत्येक गटातील काड्या मोजा आणि चौकटीत त्यांची संख्या लिहायची. आता इथे मी तुम्हाला 2 बॉक्स करून दाखवेल, बाकीचा हा तुमचा होमवर्क राहील. आलं लक्षात? हा 10 काड्यांचा एक जोडगा आहे. तर 10 काड्यांचे 3 जोडगे तर किती झाले? 30. 30 आणि छोट्या काड्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आहेत? 9. 30 आणि 9 39. लिहिलं? आता इथे पुन्हा 10 काड्यांचा एक जोडगा आणि सुट्ट्या काड्या किती आहेत? 1 2 3 4. किती आहेत? 4. 10 आणि 4 14. आलं लक्षात? आता 10 काड्यांचा एक जोडगा. तर हा 10 काड्यांचे 4 जोडगे. 10 काड्यांचे 4 जोडगे आणि सुट्टा एक जोडगा. तर किती झाले? 40 आणि 1 41. आलं लक्षात? बाकीचं 10 काड्यांचा एक जोडगा आणि सुट्टे 3 कडू. 10 आणि 3 13. आलं विद्यार्थ्यांना लक्षात? मी एवढं करून दाखवलं. हा बाकीचा तुमचा आजचा आहे होमवर्क. आलं लक्षात? तर हा होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे घरी. आलं? आता आपल्याला पेज नंबर 36 काढायचा आहे. पेज नंबर 36 काढलेला आहे सगळ्यांनी. आता इथे बघा, इथे काय दिलेलं आहे? 10चे किती जोडगे? आता इथे 10चे 1 2 3 4. 10चे 4 जोडगे म्हणजे 40. आलं लक्षात? 10चा एक जोडगा. 10चा एक जोडगा म्हणजे 10. तर आता इथे काय आहे? 10चे किती जोडगे आहेत सांगा मला? 1 2 3. 10चे 3 जोडगे म्हणजे किती झाले? 30. तर इथे काय येईल? 30. आलं लक्षात? आता 10चे किती जोडगे आहेत सांगा मला? 1 2 3 5. किती आहेत? 5. 10चे 5 जोडगे म्हणजे 50. तर इथे लिहायचं आहे 50. हां, आता 10चे किती जोडगे आहेत? 2. 10चे 2 जोडगे म्हणजे 20. तर काय येईल उत्तर? 20. आलं लक्षात?
आता 1 ते 50 या संख्या क्रमाने लिहायच्या आहेत. चला मग माझ्याबरोबर लिहायचं आहे, बोलत जायचं, लिहत जायचं. 1 दिलेला आहे. आता पुढे लिहायचं आहे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 लिहायचे सगळ्यांनी, गप्पा मारायच्या नाही आहे. 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. आलं विद्यार्थ्यांनो, ह्या टर्मचा आपला हा पोर्शन पूर्ण झालेला आहे. तर आता 1 ते 50पर्यंत अंक तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचे आहेत, रोज लिहायचे आहे, पाठांतर करायचं आहे. आलं लक्षात? आजच्या व्हिडिओ तेवढंच. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड बाय.